अध्याय 62 मातृस्मृती महात्म्य. ओम नमो नर्मदाय. रंतीदेव उवाच यथा शप्तास्तु ता कन्यास्तासां नामानि कल्पग श्रोतुमिच्छामि तत्वेन केषु स्थानेषु पूजिताः. राजा रंतीदेवाने विचारले, हे कल्पग, त्या कन्यांना दिलेला शाप व त्या कन्यांची नावे तसेच त्या कोणत्या स्थानी पूजिल्या जातात ते सर्व खरोखरच मी ऐकू इच्छितो. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, वाराणसीला विशालाक्षी, नैमिष्यात लिंगधारिणी, प्रयागला ललितादेवी, गंधमादनात कामुका, मानसला कुमुदा, अंबरमध्ये विश्वयोनी, गोमंतमध्ये गोमती, मंदराचलावरील कामचारिणी, वनात मेदोत्कटा, हस्तिनापुरात तपंती, कान्यकुब्जमध्ये गौरी, कमल पर्वतावर प्रभा, एकाग्रला कीर्तिमती, विश्वेश्वरला विश्वा, पुष्करला पुरुहुता, केदारला मार्गदायिनी, हिमाचलात नंदा, गोकर्णला भद्रकर्णिका, स्थानेश्वरला भवानी, बिल्वकमध्ये बिल्वपत्रिका, श्रीशैलमध्ये माधवी, भद्रेश्वरला भद्रा, वाराह पर्वतावर जया, कमलालयात कमला, रुद्रकोटीत रुद्राणी, कालंजरला कोटी, महालिंगाची कपिला, माकोटला मुकुटेश्वरी, शालिग्रामला महादेवी, शिवलिंगाची जलप्रिया, मायापुरीत कुमारी, संतानमध्ये ललिता, उत्पलस्थानी सहस्राक्षी, हिरण्याक्षला महोत्पला, हिरण्याशला महोत्पला, तीर्थात मंगला, पुरुषोत्तम क्षेत्रात विमला, विपाशात अमोघाक्षी, पुंड्रवर्धनला पाटला, सुपार्श्वला नारायणी, त्रिकुटला भद्रसुंदरी, विपुलमध्ये विपुला, प्रलयाचलमध्ये कल्याणी, विकोटी तीर्थात कोटी, यमुनेत मृगावती, कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी, विनायकमध्ये उमादेवी, वैद्यनाथमध्ये आरोग्या, महाकालमध्ये महेश्वरी, कृष्णतीर्थात अभया, विद्यकंदरमध्ये अमृता, मांडव्यमध्ये मांडुका, माहेश्वरपुरीत स्वाहा, प्रचंडमध्ये छागलंबा, अमरकंटकमध्ये चंडिका, सोमेश्वरमध्ये वराही, प्रभासला पुष्करावती, सरस्वती देवमाता, पारावतला पारा, महालयात महाभागा, पयोष्णीत पिंगलेश्वरी, कृतशौचमध्ये संहिता, कार्तिकेयमध्ये शांकरी, उत्पलावर्षमध्ये लीला, श्रवणसंगमात सुभद्रा, बालासिद्ध तलामध्ये लक्ष्मी, भारताश्रमातील अनंता, जालंधरला सिद्धामुखी, किष्किंधापुरीच्या पर्वतावर तारा, देवदारुवनात पुष्टी, काश्मीर मंडलात मेधा, हिमालयात भीमादेवी, वस्त्रेश्वरला तुष्टी, कपालमोचनला सिद्धी, कायावरोहणची माता, शंखोद्वारमध्ये धृती, पिंडारकमध्ये ध्वनी, चंद्रभागेत कला, अक्षोदला शिवधारिणी, वैजयंतीत अमृता, बद्रीत औषधी, उत्तर कुरुतही औषधी, कुशद्वीपात कुशोदका, हिमकुटला मन्मथा, प्रमतला सत्यवादिनी, अश्वत्थमध्ये वंदिनी, वैष्णवण म्हणजेच कुबेरतीर्थमध्ये निधी, वेदवदनी गायत्री, श्री महादेवाजवळ पार्वती, देवलोकात इंद्राणी, श्री ब्रह्मदेवाच्या मुखी सरस्वती, सूर्यबिंबात प्रभा व मातृका तीर्थातील मातृका, वैष्णवी तीर्थातील वैष्णवी, सती स्त्रियांमध्ये अरुंधती, अप्सरांमध्ये तिलोत्तमा, सर्व देहधारी जीवांमध्ये चिती ब्रह्मकला नावाची चित्शक्ती, सर्व जीवांमध्ये चिती ब्रह्मकला नावाची चित्शक्ती. या प्रकारे संक्षेपाने 108 नावे सांगितली आहेत. या 108 तीर्थांच्या शक्तींचे जो प्रातःकाळी उठून पठण करतो त्याला परमगती प्राप्त होते. या तीर्थांमध्ये जो स्नान करून त्या शक्तींचे दर्शन घेतो तो पापमुक्त होऊन परमगती प्राप्त करतो. जो या देवींच्या स्थानी देहत्याग करतो तो ब्रह्मलोक ओलांडून शिवलोकात जातो. तृतीया व अष्टमीला श्री महादेवाजवळ जो या 108 नावांचे स्मरण करतो तो बहुपुत्रिक होतो. गोदानाच्या वेळी, श्राद्धसमयी, विवाह व मंगल कार्यात व देवपूजनाच्या वेळी या नावांचे पठण करणाऱ्यास ब्रह्मत्व प्राप्त होते.
हे अतुल्य स्तोत्र ऐकून व पर्वताला नमस्कार करून रंतीदेव राजाने पितरांच्या मोक्षाकरता मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेयांना विचारले, पितरांना मोक्ष देणारा यज्ञ कोणत्या तीर्थात व्हावा? हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील मातृस्मृती महात्म्य नावाचा 62वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे 108 ठिकाणी शक्तिपीठ कोणत्या नावाने आहेत, तर भगवंताची जी शक्ती आहे त्यातून संपूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे. तर ती 108 तीर्थांच्या ठिकाणी वेगवेगळ्या नावामध्ये ती शक्ती, त्या शक्तीला वेगवेगळी नावाने संबोधलं जातं. ते सर्व इथे 108 नामं इथं दिलेली आहेत. तर असं हे सुंदर मातृस्मृती महात्म्य अध्याय आहे की ज्यामध्ये 108 नावं दिली आहेत. ह्याही आधी 108 तीर्थांच्या ठिकाणी असलेली शक्ती रूप नावं दिलेली आधीच्याही एका अध्यायात होती. आता हे पुन्हा इथे दिलेली आहेत.